हॅलो एव्हरीवन. सीईटीच्या एक्झामला नाही म्हटलं तरी 4 ते 5 महिन्याचा वेळ उरलेला आहे. ठीक आहे. आज महिना चालू आहे ऑगस्टचा. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तुमची मोस्ट प्रोबेबली फर्स्ट अटेम्प्ट असणार आहे तुमचा सीईटीचा. ठीक आहे. आणि बाळांनो, जो फर्स्ट अटेम्प्ट आहे ना, आपल्याला त्याला असा द्यायचा आहे ना, की बाबा सेकंड अटेम्प्टची तुम्हाला गरजच नाही पडली पाहिजे. म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट मध्येच तुमचं 99 पर्सेंटाईलचं टार्गेट असलं पाहिजे. फर्स्ट अटेम्प्ट मध्येच तुमचं ड्रीम कॉलेज कन्फर्म झालं पाहिजे. हे तुमचं काय असलं पाहिजे, गोल असलं पाहिजे. हेच तुमचं टार्गेट असलं पाहिजे. ठीक आहे बाळांनो, बघा. सीईटीच्या एक्झामला राहिलाच वेळ किती? 4 महिने आपण पकडून चालूया. त्यातले मॅथ्स हा सब्जेक्ट सगळ्यात महत्वाचा आहे. का? कारण की 200 पैकी 100 मार्क कुठनं भेटणार तुम्हाला? मॅथ्स वरनं भेटणार आहे. ठीक आहे. राहिला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा. बघा, फिजिक्स कंपॅरेटिव्हली हार्ड आहे केमिस्ट्रीपेक्षा. ठीक आहे. काय म्हणतात त्याला, अशक्य काहीच नाहीये. पण फिजिक्स थोडासा हार्ड जातो. मला हे माहिती आहे, मान्य आहे. ठीक आहे. बघा, केमिस्ट्री पूर्ण सगळं पुस्तकातलं येतं. पुस्तकाच्या बाहेरचं काही येत नाही. फिजिक्स न्यूमरिकल्स लावायला, न्यूमरिकल्स सॉल्व्ह करायला थोडासा हार्ड जातो. मेहनत घेतली ते पण होणारच आहे. बघा, मॅथ्स हा इम्पॉर्टंट रोल प्ले का करतो? कारण की मॅथ्सचे ना बरेचसे क्वेश्चन्स आहेत ना, हे सॉल्व्ड एक्झाम्पल मधनं येतात, तुमच्या डायरेक्ट टेक्स्ट बुक मधनं. ठीक आहे. 50 क्वेश्चन्स असतील ना मॅथ्सचे, तर 50 पैकी 3 ते 4 क्वेश्चन हे सॉल्व्ड एक्झाम्पल मधनं असतात. ठीक आहे. आणि ते 3 ते 4 क्वेश्चन हे तुमचे चुकता कामा नयेत. हे तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे पहिल्यांदा. आज मी या सगळ्या गोष्टींवरती तुमच्यासोबत बोलणार आहे या व्हिडिओमध्ये, की बाबा मॅथ्स हा कसा कव्हर करायचा, मॅथ्ससाठी माझा अप्रोच काय असला पाहिजे, मॅथ्ससाठी ज्यावेळेस मी अभ्यास करणार मॅथ्सचा त्यावेळेस माझा नक्की एम काय असला पाहिजे, नक्की मॅथ्स कम्प्लीट कसं करायचं, स्टडी कसा करायचा, हे सगळं मी आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. बघा, जरी तुमचा अभ्यास काहीही नसेल झाला, जरी तुम्हाला तोडके मोडके काही थोडेफार चॅप्टर्स येत असतील, तरी काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. हा व्हिडिओ मी बनवतोच त्यांच्यासाठी, ज्यांच्यासाठी ही पुन्हा रिस्टार्टची वेळ असेल. ठीक आहे. म्हणजे पुन्हा नव्या जिद्दीनं सीईटीचा अभ्यास करायचा आणि तुमचं ड्रीम कॉलेज असेल ते मिळवायचं. ठीक आहे. झिरो स्टडी पासून आपण आज सुरुवात करतोय. म्हणजे काय, की 3 महिन्यातनं मी नक्की करणार काय? ठीक आहे. मी 3 महिने का म्हणतोय तुम्हाला कळालं. मग पुढचे राहिलेले 1-2 महिने असतील ते मी पी-वाय-क्यूज, एम-सी-क्यू किंवा ग्रुप टेस्ट म्हणू आपण त्याला. फुल लेंथ टेस्ट असतील जिथे तुम्ही पूर्ण सिलेबसच्या 200-200 मार्कांच्या टेस्ट देणार. ती त्या शेवटच्या 1 महिन्यामध्ये फक्त तुम्ही टेस्ट द्यायचं काम करणार. आज आपली परिस्थिती काय आहे? सगळ्यात अगोदर आज आपण कोणत्या लेव्हलला आहोत? सेल्फ असेसमेंट करणं खूप गरजेचं आहे, की बाबा मला कोणते चॅप्टर्स येत आहेत, कोणते चॅप्टर्स मला येत नाहीयेत किंवा कोणते चॅप्टर्स मी बघितलं पण नाहीये. अशी काय तुमची परिस्थिती असेल ना, ते बघा. सगळ्यात पहिला मुद्दा काय आजचा, सेल्फ असेसमेंट करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला. सेल्फ अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे का? हे बघा, म्हणजे माणसाला जर माहीत असेल ना, की मी किती पाण्यात बुडालोय, ठीक आहे? तर त्याला कळतं, की बाबा मला किती हातपाय मारायचेत. जर तुम्हाला माहीतच नसेल, की तुम्ही किती खोल पाण्यात आहे. हे बघा, समजा तुम्हाला एखाद्या माणसाने पाण्यात ढकलून दिलं. ठीक आहे? आणि ते पाणी असेल 2 फुटाचं आणि तुम्ही समजताय, की 6 फुटाचं, 10 फुटाचं, 20 फुटाचं पाणी आणि तुम्ही त्यात हातपाय पण हलवायचा प्रयत्न नाही केला. तर तुम्ही पण ते पाणी किती फुटाचं आहे? 2 फुटाचं आहे. कळतंय का तुम्हाला? अशी तुमची परिस्थिती नको व्हायला. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाचं आहे सेल्फ असेसमेंट. सेल्फ असेसमेंट म्हणजे काय? की बाबा परफेक्ट चॅप्टर कुठला आहे माझा? ते माझं सगळ्यात अगोदर शोधायचं. ठीक आहे? म्हणजे असा चॅप्टर पाहिजे मला, की बाबा त्या चॅप्टरच्या मला सगळ्याच गोष्टी आल्या पाहिजेत. त्या चॅप्टरचे पी-वाय-क्यूज पण सॉल्व्ह झाले पाहिजेत. म्हणजे परफेक्ट चॅप्टर मी नक्की म्हणतोय कशाला? आणि परफेक्ट चॅप्टर शोधायचा कसा? की बाबा समजा मॅथ्स मधला एक टॉपिक आहे, समजा मॅट्रायसिस किंवा डिफरन्शिएशन. बाबा हा चॅप्टर माझा परफेक्ट झालाय का नाही झाला? हे मी कसं डिसाईड करणार? हाऊ आय एम गोइंग टू डिसाईड दॅट धिस चॅप्टर इज परफेक्ट ऑर नॉट? सगळ्यात पहिलं काय? पी-वाय-क्यू सॉल्व्ह करा. जर तुमचा कॉन्फिडन्स असेल, की बाबा नाही, मॅथेमॅटिकल लॉजिक एक चॅप्टर असा आहे जो सोपा आहे. मी त्याला 5 वेळा केलाय, 6 वेळा. ह्याच्या अगोदर खूप वेळा बघितलाय, खूप रिव्हिजन्स केली, खूप फॉर्म्युलाज बघितले, खूप लोकांचे व्हिडिओज बघितलेत, खूप शॉर्टकट्स बघितलेत. पी-वाय-क्यूज सॉल्व्ह होतात का नाही हे बघा. ठीक आहे. आणि पी-वाय-क्यूज म्हणजे कसं बघा, फक्त 2026 चे किंवा 2025 चे नका प्रयत्न करू. पी-वाय-क्यूज आहेत का नाही, ऑल टाइप्सचे बघा. हे बघा, प्रत्येक वर्षी प्रत्येक टाइपचे पी-वाय-क्यू परीक्षेत येतील असं काही गरजेचं नाहीये. काहीतरी टाइप मिस होतील, काहीतरी टाइप ते पुढच्या वर्षीसाठी विचारतील. ठीक आहे. तर ऑल टाइप्स आणि ऑल सब टॉपिक्स. आता बघा, लॉजिकचं एक्झाम्पल देतोय त्याच्यामुळे सांगतो. लॉजिकमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, जसं निगेशन आहे, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट आहे, क्वांटिफायर्स आहेत. हे सगळे काय सब पॉइंट्स आहेत आतमधले, बरोबर आहे का नाही चॅप्टरमध्ये. तर तुम्हाला सगळ्याचे पी-वाय-क्यू सॉल्व्ह होतात का नाही, सगळ्याचे अवघड अवघड एमसीक्यू सॉल्व्ह होत आहेत का नाही, हे चेक करा. ठीक आहे. जर तुमचा एक टॉपिक परफेक्ट असेल ना, तर आता फक्त तो तुमच्या रिव्हिजन मध्ये राहिला पाहिजे. ठीक आहे का? म्हणजे जशी एक्झाम जवळ आली, समजा हे बघा, आज तुमचा टॉपिक परफेक्ट आहे. आज तुम्ही पी-वाय-क्यू सॉल्व्ह करताय, सगळं सॉल्व्ह करताय आणि 3 महिन्यानंतर अशी वेळ यायला नको, की बाबा तुम्हाला त्या टॉपिकचे बेसिक कन्सेप्टच आठवणार.
ठीक आहे. त्याच्यामुळे तो टॉपिक तुमच्या रिव्हिजन मध्ये असला पाहिजे. कळतंय का? म्हणजे तुम्ही एक शेड्यूल बनवा ज्याच्यामध्ये कोणता टॉपिक कोणत्या दिवशी रिव्हिजनला घ्यायचा. ठीक आहे. पुढचा पॉईंट काय आहे? हे ठीक आहे, मला कळालं की बाबा माझा लॉजिक हा एकदम परफेक्ट आहे. त्याच्या पुढे काय करायचं? हे बघा, मी काय सांगतो तुम्हाला, सगळ्यात अगोदर तुम्ही हे करा, एक नोटबुक घ्या. तुमचे आयुष्यातला खूप महत्वाचा वेळ असेल 2-3 तास काढा साईडला आणि काय करा, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे तिन्हींसाठी एक असा चार्ट बनवा, ज्याच्यामध्ये तुमचा परफेक्ट चॅप्टर कुठला आहे तो मेन्शन करा. इनकम्प्लीट चॅप्टर, इनकम्प्लीटची डेफिनेशन काय असेल? म्हणजे इनकम्प्लीट चॅप्टर आपण म्हणणार कशाला? बाबा ठीक आहे, तुमचा क्लासमध्ये, कॉलेजमध्ये, कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये किंवा तुम्ही कुठेतरी ॲपवरती, YouTubeवरती चॅप्टर तो कंप्लीट केलाय. तुमचं बघून झालाय. पण तुम्हाला त्याचे पी-वाय-क्यू सॉल्व्ह होत नाहीयेत. तुम्हाला त्याचे क्वेशन्स लागत नाहीयेत. तुम्हाला प्रॉब्लेम येतोय म्हणजे तुम्हाला कळत नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही तो क्वेशनचं सोल्युशन बघता ना, त्यावेळेस कळतं की अरे हे तर खूप ईझी होतं. असे पण चॅप्टर्स असतील तुमचे, ते तुमचे कुठे टाका? इनकम्प्लीटमध्ये. आणि झिरो म्हणजे काय, की बाबा अजून मी चॅप्टर तो शिकलेलो नाहीये. आयुष्यात माझ्या कधी तो चॅप्टर शिकलेलो नाहीये आणि किंवा कोचिंगमध्ये, क्लासमध्ये आमचा तो चॅप्टर राहिलेला आहे. त्याला झिरोमध्ये टाका. सगळ्यात महत्वाचं काम काय असणार आहे माहिती आहे का आपलं? हे जे इनकम्प्लीट जी लिस्ट असेल ना, तिला परफेक्टमध्ये कसं घेऊन यायचं? हेच आपलं असणार आहे सगळ्यात महत्वाचं टार्गेट, सगळ्यात महत्वाचं काम. आणि हे ईझी नाहीये करणं, इनकम्प्लीट मधनं एखादा चॅप्टर परफेक्ट करण्यासाठी. का आता तुम्हाला मी एक्झाम्पल देतो. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. क्वेश्चन्स किती आता तो सीईटी मध्ये हार्डली 2 ते 3 क्वेश्चन्स खूप झाले. तर आणि त्या चॅप्टरमध्ये इतके फॉर्म्युले आहेत, इतके शॉर्टकट्स आहेत, इतक्या कन्सेप्ट्स आहेत, भयंकर. मग तो चॅप्टर जर तुमचा इनकम्प्लीट असेल ना, तर त्याला परफेक्ट किंवा कंप्लीट चॅप्टर करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. आणि तुम्हाला ती मेहनत घ्यायची आहे कळालं. ठीक आहे. म्हणजे बघा, आता काही काही मुलं असतील की ज्यांना त्यांच्या कॉलेजमधले, क्लासमधले शिक्षक किंवा मित्र समजत असतील की बाबा ते हुशार नाहीयेत किंवा असे पण विद्यार्थी असतील की जे स्वतःला कमी समजत असतील. मी असे पण मुलं बघितलेत की ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल खूप असतं, पण त्यांना रिअलाईज नसतं की बाबा आपण एवढं करू शकतो का नाही करू शकत. मी ना तुम्हाला एक किस्सा सांगतो. डॉक्टर स्ट्रेंज सगळ्यांना माहिती आहे. एक मार्वल मधलं कॅरेक्टर आहे. जर तुम्ही त्याची मूव्ही पाहिली असेल, ज्या मूव्हीमध्ये तो ट्रेनिंगसाठी नेपाळमध्ये येतो. ठीक आहे. इनिशियल ट्रेनिंगसाठी तो नेपाळमध्ये येतो. आणि डॉक्टर स्ट्रेंज त्याच्या रिअल लाईफमध्ये पण तो डॉक्टरच असतो. म्हणजे त्याच्या पर्सनल लाईफमध्ये तो एक मेडिकल डॉक्टर असतो. ठीक आहे. आणि तो नेपाळमध्ये ट्रेनिंगला येतो. बघा, जर तुम्हाला माहित असेल, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. नसेल तर लक्ष द्या. खूप चांगला किस्सा आहे. त्या मूव्ही मधला एक किस्सा तुम्हाला सांगतो. तो डॉक्टर स्ट्रेंज ज्यावेळेस तो नेपाळमध्ये ट्रेनिंगसाठी आलेला असतो ना, त्याच्याकडे तो एका दवाखान्यात डॉक्टर होता. त्याच्याकडे एक पेशंट असतो. जो पेशंट आहे का नाही, मेडिकल सायन्सच्या अकॉर्डिंग कधी म्हणजे कधी तो वॉक करू शकणार नसतो. म्हणजे कळतंय का तुम्हाला? असं त्यांनी मेडिकल सायन्सच्या अकॉर्डिंग त्याला रिपोर्ट दिलेला असतो, की बाबा हा व्यक्ती याच्या पुढच्या आयुष्यामध्ये कधी तो चालू शकणार नाही. ठीक आहे. आणि तो व्यक्ती जिथे आज डॉक्टर स्ट्रेंज ट्रेनिंगला गेलेला आहे, तिथे जातो आणि तिथे तो बरा होतो. ठीक आहे. मग ज्यावेळेस डॉक्टर स्ट्रेंज त्याच ठिकाणी ट्रेनिंगसाठी पुन्हा जातो ना, त्यावेळेस त्याची गुरु असते ना, एक फिमेल असते त्याची गुरु. त्या गुरुला तो विचारतो, की "बाबा तुम्ही काय?" म्हणजे असा त्याला आजार झाला होता, की बाबा तो इम्पॉसिबल होता फिक्स करणं. त्याच्या स्पाईनमध्ये एक प्रॉब्लेम होता आणि तो मेडिकल सायन्सच्या अकॉर्डिंग फिक्स करणं इम्पॉसिबल होतं. तर तुम्ही काय केलं नक्की मला सांगा, असं डॉक्टर स्ट्रेंज म्हणतो त्यांना. तर त्याच्या गुरु असतात त्या त्याला काय म्हणतात, की बाबा आम्ही काही नाही केलं. आम्ही फक्त त्याला आहे का नाही विश्वास दिला. आम्ही त्याच्या बॉडीला फक्त हे पटवून द्यायचा प्रयत्न केला, की बाबा तू पुन्हा चालू शकतो. ठीक आहे. आम्ही त्याच्या बॉडीला फक्त हे त्याच्या बॉडीला, त्याच्या शरीराला हे सांगण्याचा प्रयत्न केला, की नाही तू पुन्हा चालू शकतो आणि ते काम केलं त्याच्यासाठी. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगतो बाळांनो, की तुम्हाला खूप सारे आयुष्यात लोकं म्हणतील, की बाबा नाही, नाही होणार तुमच्याकडनं किंवा स्वतःमध्ये डाऊट तयार होतो तो. लोकांपेक्षा ना तो स्वतःच्या आतमध्ये असलेला डाऊट असतो, की बाबा नाही होणार माझ्याकडनं. 4 महिने राहिलेत परीक्षेला. एवढे मोठे एवढा मोठा सिलेबस आहे. फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथ्स आहे. एवढा मोठा फिजिक्स आहे. एवढे अवघड क्वेशन्स येतात फिजिक्सचे. नाही होणार माझ्याकडनं. पण बाळांनो मेहनत करणं हे तुमचं कर्तव्य आहे. ठीक आहे. तुम्हाला फक्त सेल्फ बिलीफ असला पाहिजे. तुमच्यावरती विश्वास असला पाहिजे, की बाबा मी करणार. हे बघा, रिझल्टमध्ये पास होणं, नापास होणं ही पुढची गोष्ट आली. जर तुम्ही मेहनतीने केलं, समजा तुम्हाला जे सी भेटायचं होतं, तुम्हाला तिथं व्ही-आय-टी भेटलं. त्या ठिकाणी समजा तुम्हाला पी भेटलं. खूप चांगलं आहे. पण ॲट द एंड काय असणार? ते तुमच्या मेहनतीचं कॉलेज असणार आणि तुम्ही सॅटिस्फाय असणार. ठीक आहे का बाळांनो? त्यासाठी मी तुम्हाला सांगतो, की बाबा अगोदर स्वतःवर विश्वास ठेवा. जर सेल्फ बिलीफ असेल, तर
खूप साऱ्या गोष्टी शक्य होतात. ठीक आहे. आणि जर सेल्फ बिलीफ सोबत थोडंसं तुमचं डेडिकेशन, डिटर्मिनेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं डिसिप्लिन पाहिजे. जर तुम्ही डिसिप्लिन असाल, तर कितीही सेल्फ बिलीफ असू द्या, काही फायदा होणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय? सेल्फ बिलीफ. स्वतःवर विश्वास पाहिजे, की बाबा मी सीईटी सारखी एक एक्झाम क्रॅक करणार. 4 महिने आहेत माझ्याकडे. खूप वेळ आहे माझ्याकडे. मी चांगल्या पद्धतीने सिलेबस संपवणार. सगळ्यात त्याच्यानंतर एकदा तुमचा विश्वास तयार झाला, की त्याच्यानंतर काय? तुमचं डिसिप्लिन येणार, की हां बाबा, आजचं माझं काय टार्गेट होतं, कंप्लीट झालं का? झालं असेल, उद्याचं टार्गेट काय? रिव्हिजन केली का? ह्या सगळ्या गोष्टी डिसिप्लिनने येणार. ठीक आहे. इनिशियलचे एक 10-15 दिवस अवघड जाणार. पण जर तुम्ही त्याच्यामध्ये कन्सिस्टंट राहिला, डिसिप्लिन राहिला, तर तुमचा रिझल्ट हा 100% गॅरंटीनं सांगतो चांगला येणारच. ठीक आहे. कळालं तुम्हाला? ठीक आहे. आता पुढे बघा. काय करायचं कळालं? परफेक्ट चॅप्टर, इनकम्प्लीट चॅप्टर, 0 चॅप्टर. आपलं मेन टार्गेट काय असणार? जे इनकम्प्लीट असतील ना, त्यांनी परफेक्ट मध्ये आणायचं. आता बाळांनो, मी तुम्हाला आहे ना, इथं काही काय म्हणतात, मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 12वीचा सिलेबस आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, की बाबा हाऊ टू स्टडी एखादा चॅप्टर आहे का नाही, त्याला इनकम्प्लीट मधनं परफेक्ट मध्ये कसं आणायचं किंवा 0 मधनं त्याला परफेक्ट मध्ये कसं आणायचा. ह्या सीईटी साठी सांगतो तुम्हाला. हे बघा, सीईटी अशी एक्झाम आहे, जी तुमची पूर्णपणे सिलेबस कुठला फॉलो करते? स्टेट बोर्डचा, महाराष्ट्र स्टेट बोर्डचा फॉलो करते. त्यासाठी तुमचं पहिलं टार्गेट असलं पाहिजे बोर्डाचं टेक्स्ट बुक. आता मी मॅथ्सचं बोलतोय, तर मॅथ्सच्या बोर्डाच्या टेक्स्ट बुक मधले तुम्हाला एक्सरसाइज सगळे सॉल्व्ह करता आले पाहिजेत. नसतील येत तर सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. वेळ लावा, बसून करा. त्याच्यानंतर मिसलेनियस करा. ठीक आहे. सगळ्यात पहिलं टार्गेट काय? बोर्डाचं पुस्तक सॉल्व्ह झालं पाहिजे. बोर्डाचं पुस्तक मधल्या सगळ्या कन्सेप्ट आल्या पाहिजेत. तिथं दिलेल्या नोट्स, सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे. हे बघ, पाठ करण्यापेक्षा समजून घ्या गोष्टी. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्सरसाइज, जेवढे पण एक्सरसाइज असतील त्यातले सगळे क्वेश्चन लावता आले पाहिजेत. सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करता आले पाहिजेत. मिसलेनियस सगळे सॉल्व्ह करून बघा. मिसलेनियस झालं, एक टेक्स्ट बुक, एक्सरसाइज, मिसलेनियस ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, की त्याच्यानंतर तुम्ही पीवायक्यूज कडे जा. मग शॉर्टकट्स बघा, की प्रत्येक क्वेश्चन साठी तुम्हाला एखादा शॉर्टकट सापडतोय का? आज आपल्याकडे चॅट जीपीटी सारखं एक खूप चांगलं एआय एजंट आहे. त्याच्यामुळं तुम्हाला एका क्वेश्चनचे खूप सारे वेगवेगळे शॉर्टकट सापडतील, जे तुम्हाला ट्रेडिशनल मेथडनं ना तुमच्या शिक्षकांनी सांगितले असतील, ना मी सांगणार, ना कोण सांगेल, पण चॅट जीपीटी सांगू शकतोय. कळतंय का तुम्हाला? जर तुम्हाला एखादा क्वेश्चन अवघड वाटत असेल, त्याचा फोटो काढा, चॅट जीपीटीला टाका, की बाबा सांग, ह्याचा काही एखादा शॉर्टकट आहे का? असेल तर चॅट जीपीटी सांगणार, नसेल तर नाही सांगणार. ठीक आहे. कळालं तुम्हाला? चॅप्टर कंप्लीट कसा करायचा? अप्रोच काय असला पाहिजे, की बाबा सगळ्यात पहिलं माझं टेक्स्ट बुक झालं पाहिजे बोर्डाचं. बोर्डाच्या टेक्स्ट बुक मधले काय काय एक्सरसाइज, मिसलेनियस सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही मार्क्स किंवा एक्झाम गोल ऍप वरती येऊन पीवायक्यू सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ठीक आहे बाळांनो? आता हिथं या. हिथं काय केलेलं आहे? हे मॅथ्स 1 चा सिलेबस आहे आणि मॅथ्स 2 चा इंडेक्स आहे. ठीक आहे? सिलेबस आहे. ह्याच्यामध्ये बघा, मॅथेमॅटिकल लॉजिक, मॅट्रायसेस, ट्रिगो फंक्शन पार्ट 1 मधनं हे वेटेज लिहिलेले आहे मी. हे अप्रॉक्सिमेट वेटेज आहे, की बाबा मॅथेमॅटिकल लॉजिक मधनं 3 क्वेश्चन फिक्स आहेत. म्हणजे बाळांनो, एक वेळ अशी होती 2-4 वर्षापूर्वी, ज्यावेळेस मॅथेमॅटिकल लॉजिक मधनं फक्त 1 ते 2 क्वेश्चन येत होते. पण आज 3 क्वेश्चन येतात आणि 3 क्वेश्चन्स एक एक मीडिओकर असतो आणि 2 अवघडच्या लेव्हलला जातात क्वेश्चन्स. ठीक आहे. जर तुमचा चॅप्टर वरती पूर्ण कमांड असेल तर सॉल्व्ह होणार. ठीक आहे. मॅट्रिसेस मधनं पण दोन दोन क्वेश्चन तर फिक्स आहेत. कधी कधी एखाद्या शिफ्टला तिसरा पण क्वेश्चन ऍड होतो. ट्रिगो फंक्शन मधनं, हे बघा, आता ट्रिगो फंक्शन हा असा चॅप्टर आहे, जर तुम्ही ट्रिगो 1 आणि 2 केला असेल तर तुम्हाला ट्रिगो फंक्शन इझी जाणार, म्हणजे 11वीतले चॅप्टर्स. ठीक आहे. तर हे जे 5 क्वेश्चन दिसतात ना, त्याच्या 5 पैकी 3 क्वेश्चन तर डायरेक्ट हितनं बनतात. 3 किंवा 2 क्वेश्चन ट्रिगो फंक्शन चॅप्टर मधनं बनतात. बाकीचे राहिलेले 1-2 क्वेश्चन येतात ट्रिगो 2 मधनं. ठीक आहे. कळतंय? त्याच्यामुळे इथं काय होतात, ट्रिगोचे 5 क्वेश्चन्स तयार होतात. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे 2 क्वेश्चन्स तयार होतात. कधी-कधी ना पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, ह्या जो 12th मधला चॅप्टर आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, तिथनं 1 क्वेश्चन तयार होतो, म्हणजे 1 क्वेश्चन परीक्षेत येतो आणि बाकीचे 2 ते 3 क्वेश्चन, 2 क्वेश्चन्स तुमच्या 11वीच्या स्ट्रेट लाईन मधनं येतात किंवा 1 क्वेश्चन 11वीच्या स्ट्रेट लाईन मधनं येतो. असे इथं 2 क्वेश्चन्स होतात. व्हेक्टर मधनं 5, लाईन अँड प्लेन मधनं 5 येतातच. हमखास येतात. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे 3D जॉमेट्री. ह्या 2 चॅप्टर्सला आपण 3D जॉमेट्री म्हणतो. एलपीपीतनं 2 क्वेश्चन्स येतातच प्रत्येक शिफ्टला आपण. आणि हे ऑब्झर्वेशन, डिफरन्शिएशन, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इनडेफिनाइट इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन, हे जे क्वेश्चन्स पलीकडे जे मी क्वेश्चन्स लिहिले, नंबर ऑफ क्वेश्चन्स किती येतात पर शिफ्ट. ठीक आहे. आता बघा, तुम्ही जर बघितलं आणि तुम्ही तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं, तर 25 क्वेश्चन इथनं, 25 क्वेश्चन इथनं, म्हणजे 50 क्वेश्चन इथनच झाले का? असं नाही होत. 11वीतल्या चॅप्टर्स मधनं पण काही येणार क्वेश्चन्स. आता बघा, डिफरन्शिएशन हा तुम्हाला 11वीला पण आहे. ठीक आहे. डिफरन्शिएशनच्या अगोदर कंटिन्युटी आला पाहिजे.
लिमिट्स आलं पाहिजे. ठीक आहे का? त्याच्या अगोदर फंक्शन आलं पाहिजे. कळतंय का? समजा एखाद्या शिफ्टला असं होईल की बाबा डिफरन्शिएशनचे 4 क्वेश्चनच्या ऐवजी 2 क्वेश्चन येतील 12th मधनं, 1 क्वेश्चन येईल 11th मधनं आणि 1 क्वेश्चन येईल कंटिन्यूटी मधनं 11च्या चॅप्टर्स मधून. ठीक आहे? असं पण होऊ शकतं. हे बघा, हे असंच राहणार आहे. जास्त काही ह्याच्यामध्ये मेजर चेंज बघायला भेटणार नाही. म्हणजे बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन किंवा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन मधनं आज 2 क्वेश्चन आले आणि उद्याच्या शिफ्टला 8 ते 9 क्वेश्चन्स आले. असं नाही होणार. ह्या 2चे 4 होऊ शकतात. ठीक आहे? 2चे 4 होतील, 2चे 5 होतील, पण 2चे 9, 10 असं नाही होणार. ते बॅलन्स मेंटेन करत जातं सीईटी, की बाबा कोणत्या चॅप्टरला किती वेटेज दिलं पाहिजे, आपण किती महत्त्व दिलं पाहिजे. ठीक आहे बाळांनो? आय होप तुम्हाला कळालं असेल या व्हिडिओमध्ये आपण काय-काय बोललो ते. ठीक आहे. तुम्हाला अभ्यास कसा करायचा कळाला. सगळ्यात अगोदर स्वतःचं असेसमेंट करा बाळांनो, की आपण नक्की कोणत्या लेव्हलला आहोत. आपल्याला किती अभ्यासाची गरज आहे. स्वतःचं एक स्टडी टाईम टेबल बनवा आणि आता तुम्ही लहान नाही राहिलेलात, की तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला स्पून फीडिंग केली पाहिजे, की टाईम टेबल कसं बनवायचं. तुम्हाला माहिती आहे, की बाबा माझा क्लास किती वेळ असतो, माझं कॉलेज किती वेळ असतं. त्याच्यानंतर मला फ्रेश व्हायला, जेवायला, मला खेळायला किती वेळ लागतो. खेळणं वगैरे असेल तर थोडं कमी करा. स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असतील तर थोड्या कमी करा. 4-5 महिन्याचा वेळ राहिलेला आहे. आणि बाळांनो, हे जे 4-5 महिने आहेत ना, हे तुमचं आयुष्य बदलून टाकतील. सिरियसली मी काय असं हवेत बोलत नाहीये. हे बघा बाळांनो, मी तुम्हाला आता सांगतो, तुम तुमचाच मित्र असेल, त्यानं सगळं ऐकलं सगळं आणि त्यानं नीट अभ्यास केला. त्याला सी भेटलं. ठीक आहे. बेस्ट कॉलेज त्यानं मेहनत घेतली. तो सी गेला. ठीक आहे. तुम्ही थोडाफार हलगर्जीपणा केला, थोडंफार असंच टिंगल-टवाळ्या केल्या, इकडे खेळायला गेला, तिकडे गेला, मस्ती केली, हे केलं. तुम्हाला भेटलं समजा एखादं कुठलंतरी एक टियर 2, टियर 3 सिटीमधलं कॉलेज. ठीक आहे. ज्या कॉलेजमध्ये हे बघा, मी असं कधीच म्हणणार नाही, की बाबा तुमचं जे कॉलेज असेल ना, तुम्ही कधी आयुष्यात सक्सेसफुल होऊ शकणार नाही. ठीक आहे. म्हणजे एक कॉलेज तुमचं आयुष्य डिसाईड नाही करणार. पण तुमचं जे अननेसेसरी स्ट्रगल जे असेल ना बाळांनो, म्हणजे काय, हे बघा, इंजिनिअरिंग झालं तुमचं. आता असा विचार करा, की बाबा तुमचं इंजिनिअरिंग झालेलं आहे. 4 वर्ष तुमचे आता कंप्लीट होत आलेले आहेत. ठीक आहे. मी फायनल इयरला आहात. आता तुम्हाला गरज आहे जॉबची आणि तुम्हाला गरज आहे आता इंटर्नशिपची. ठीक आहे. सी मुलाला किती इझिली असेल त्या गोष्टी, की त्याला जॉब मिळवणं आणि इंटर्नशिप मिळवणं. आणि तुम्ही एका खालच्या कॉलेजला आहात. ठीक आहे. एका अशा कॉलेजला आहात जिथं कंपनी हार्डली येतात. कंपनी खूप, काय म्हणतात त्याला, खूप प्रयत्नानंतर कंपन्या येतात. आणि त्या कंपन्या आल्या तरी तिथनं फक्त क्रीम मुलं घेऊन जातात. क्रीम मुलं म्हणजे एकदम हुशार मुलं घेऊन जातात आणि 1-2 मुलं घेऊन जातात ते. ठीक आहे. ते जे तुमचं अननेसेसरी स्ट्रगल असेल ना, की बाबा कंपनी शोधा, कंपनीला अप्लाय करा, फोन करा, कंपन्यांना बोलवा कॅम्पसला किंवा ऑफ कॅम्पस जाऊन इंटरव्ह्यू द्या. हे सगळं स्ट्रगल तुमचं एलिमिनेट होतं ऑटोमॅटिकली जर तुम्ही एका चांगल्या कॉलेजला असाल तर. ठीक आहे बाळांनो? आय होप तुम्हाला कळालं असेल. अ, सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी ज्या पण बोललो त्या. अभ्यास करा, नीट अभ्यास करा. 4 महिन्यामध्ये आपली निघणार आणि चांगला स्कोर येणार. ठीक आहे. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.